हाय गाईज, श्री संतोष माता ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आजची रेसिपी दाखवते तुम्हाला. मी उकडपंडी करत आहे कणकेची. मी छान अशी गॅसवर भाजून घेतलेली आहे. हे बघा, कणिक अशी भाजून घेतलेली आहे छान अशी, तेल टाकून गॅस कढईमध्ये. हे बघा, छान अशी लालसर भाजायची. तेल टाकलं आणि भाजून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये छान असं कांदा, टमाटर, छान असे 2 टमाटर टाकले, कारण की याच्यामध्ये नाही का दही पाहिजे. तर माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी म्हटलं की टमाटर जास्त टाकते, म्हणून मी टमाटर टाकलेला आहे. आणि कांदा, कढीपत्ता सगळंच टाकलेलं आहे. आणि माझ्या स्टेडीजवर हे बघा, कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. माझ्या मुलांनी छोट्या रोज पाणी नेऊन टाकतो त्याला झाडाला. तर छान असे पाला निघालेला आहे बघा. मी आणलेला आहे वरून तोडून, कारण की याच्यात असताना खूप सुंदर वाटतं. असं छान असं होऊ द्यायचं. हे पूर्ण टाकलं. याच्यात मी मोहरीचे दाणे आणि कांदा, मिरची आणि टमाटर सगळं टाकलेलं आहे. झालेला आहे उपमा. आता आहे बघा, असा छान असा उपमा झालेला आहे. असं खूप छान लागतो खायला. नक्की तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो. घरी मुलांना वगैरे करून द्यायला, छोटे मुलं मोठे सगळ्यांनाच जमतो. तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि माझे छोटेसा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा. बाय, भेटू न्यू ब्लॉगमध्ये.